जय श्रीराम मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरी आपण फक्त रेझिस्टन्स बँड वापरून कंप्लीट बॅक वर्कआउट कसा करू शकतो. ज्यांना जिमला जायला वेळ नाही किंवा जिमची फीस भरायची नाही किंवा वर्कआउटसाठी वेळ कमी असतो, त्यांच्यासाठी हा वर्कआउट खूप युजफुल आहे. फक्त एक रेझिस्टन्स बँड वापरून तुम्ही घरीच स्ट्रॉंग आणि वाईड बॅक बनवू शकता. चला तर मग वर्कआउट सुरू करूया. सगळ्यात आधी मी वॉर्मअप एक्सरसाइज सुरू केले. वॉर्मअप केल्यामुळे आपली बॉडी हीटअप होते, मसल्स ॲक्टिवेट होतात आणि इंजुरीची रिस्क कमी होते. तर मग मित्रांनो, वर्कआउट सुरू करायच्या आधी 5 मिनिटं वॉर्मअप एक्सरसाइज जरूर करा. तर मग आपण पहिली एक्सरसाइज घेतली, ती आहे रेझिस्टन्स बँड लॅग पुल डाऊन. मी रेझिस्टन्स बँड दरवाजाला अडकवला आणि आता वरून खाली पुल करतोय. या एक्सरसाइज मेनली आपल्या लॅट्स, अपर बॅक, रिअर शोल्डर मसल्स यांना टार्गेट करतो. मूवमेंट करताना आपल्याला चेस्ट बाहेर ठेवायची आहे आणि बँड खाली पुल करताना बॅक स्क्वीज करा. बँड हळूहळू सोडा, कारण स्लो निगेटिव्ह मूवमेंटमुळे मसलवर जास्त टेन्शन येतो. मी याचे प्रत्येकी 4 सेट्स आणि 12 रेप्स केले. नेक्स्ट एक्सरसाइज मी केली सीटेड रेसिस्टन्स बँड रो. मी बँड समोर एका स्ट्रॉंग सपोर्टला अडकवला आणि आता रोविंग मूवमेंट करतोय. या एक्सरसाइजमध्ये मिड बॅक, रॉम्बॉइड्स, लॅट्स, बायसेप्स हे मसल काम करतात. मूवमेंट करताना बॅक स्ट्रेट ठेवा, चेस्ट अप ठेवा, एल्बो मागे घेऊन जा. रोविंग करताना इमॅजिन करा की तुम्ही बॅक मसलने वेट पुल करत आहे. मी इथे पण 4 सेट्स आणि 12 रेप्स केले.
त्यानंतरची एक्सरसाइज मी घेतली बेंड ओव्हर रेझिस्टन्स बँड रो. हा एक्सरसाइज कंप्लीट बॅक थिकनेस वाढवण्यासाठी मदत करतो. या मुवमेंटमध्ये अप्पर बॅक, लोअर लॅट्स, रिअर डेल्ट्स, लोअर बॅक हे मसल्स काम करतात. यामध्ये फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये बॅक स्ट्रेट ठेवा, स्लाइटली बेंड व्हा आणि रेझिस्टन्स बँड स्टमककडे पुल करा. जर्क मारू नका आणि कंट्रोल मोमेंट ठेवा. नेक्स्ट एक्सरसाइज मी घेतली स्ट्रेट आर्म पुल डाऊन. ही माझी फेवरेट एक्सरसाइज आहे. यामध्ये लॅट्स आयसोलेट करण्यासाठी या मुवमेंटमध्ये मेनली लॅट्स मसल, टेरेस मसल टार्गेट होतात. मुवमेंट करताना एल्बो जास्त बेंड करू नका. हँड स्ट्रेट ठेवा, बँड खाली आणा आणि लॅट स्क्वीज करा. आणि यामध्ये माइंड मसल कनेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटी मग मी घेतले पुलअप्सचे 4 सेट. पुलअप्स हा बॅकसाठी बेस्ट बॉडी वेट एक्सरसाइज आहे. या एक्सरसाइजमध्ये लॅट्स, अपर बॅक, बायसेप्स आणि कोर हे सगळं ॲक्टिवेट होतं. जर पुलअप्स जमत नसतील तर रेझिस्टन्स बँडची मदत घ्या. मी जितके पॉसिबल होते तितके रेप्स घेतो. वर्कआउट झाल्यानंतर मी स्ट्रेचिंग केली. पोस्ट वर्कआउट स्ट्रेचिंगमुळे मसल टाईटनेस कमी होते, रिकव्हरी इम्प्रूव्ह होते आणि फ्लेक्सिबिलिटी वाढते. तर मित्रांनो, आजचा हा रेसिस्टन्स बँड होम वर्कआउट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून होम वर्कआउट्स पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. जय श्रीराम.